सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी। वाल्मिक कराडसह सगळ्या आरोपींचा जबाब बंद लिफाफ्यात सादर होणार। सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जामीन अर्जावर आज सुनावणी। सतीश भोसलेच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना। प्रशांत कोरेटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर न्यायालयात सुनावणी। सुनावणीसाठी कोरेटकरांनी उपस्थित राहावं की नाही या संदर्भातही निर्णय होणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज विधान भवनावर धडक। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार। सगळ्या विरोधकांचा मोर्चेकऱ्यांना पाठिंबा। अर्थसंकल्पावर आज चर्चा। विरोधकांच्या आरोपांना अर्थमंत्री उत्तर देणार। दरम्यान योजनांची स्थिती काय याची वस्तुस्थिती देखील अजित पवार समोर मांडणार। एक लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 आणखी चांगल्या योजना सुरू करता येतील। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांचं वक्तव्य। अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतात, कदमांना म्हणीचीही आठवण। योजनांना हिंदू देवतांचं नाव देणं चुकीचं। मल्हार सर्टिफिकेशनचं नाव बदलण्याची जेजुरी संस्थानच्या विश्वस्तांची नितेश राणेंना विनंती। होळीनिमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर। 12 मार्च ते 18 मार्चपर्यंत नियम लागू होणार। पादचाऱ्यांवर रंग, पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाईचा इशारा। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या बंदीसंदर्भात राज्य सरकार मूर्तिकारांची बाजू कोर्टात मांडणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचं आश्वासन। पुढची सुनावणी 20 मार्चला। पालघरमध्ये डहाणू समुद्रात तेलाचे साठे आढळले। 18,000 चौरस किलोमीटर क्षेत्राहून अधिक मोठे खनिज तेलाचे साठे। 8 वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनाला अखेर यश। पाकिस्तानातल्या बलुचिस्तान जाफर एक्सप्रेस रेल्वेचं बलुची बंडखोरांकडून अपहरण। 30 पाकिस्तानी सैनिक ठार मारल्याचा बलूच लिबरेशन आर्मीचा दावा। बंडखोरांकडून पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।